प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगरमध्ये गोवंश कत्तलखान्यावर छापा, 500 किलो मांस जप्त, तिघांना अटक। अहिल्यानगर शहरातील जीपीओ रोडवरील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेकायदेशीर गोवंश कत्तलखान्यावर कोतवाली पोलिसांनी आज 30 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास धाड टाकली। या कारवाईत पोलिसांनी 500 किलो मांस आणि 2 जिवंत जनावरांसह एकूण 1,45,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना रंगेहात पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत। पोलीस कर्मचारी अतुल गोपीनाथ लाटे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे। मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बाबा बंगाली परिसरातील एका पत्र शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्री केली जात होती। पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला। त्यावेळी आरोपी सत्तूरच्या सहाय्याने मांसाची विक्री करताना मिळून आले। या कारवाईत पोलिसांनी अख्तर हसन कुरेशी वय वर्ष 50, मुझफ्फर मुस्ताक कुरेशी वय वर्ष 36 आणि हसनैन सादिक कुरेशी सर्व राहणार झेंडीगेट अहिल्यानगर या तिघांना ताब्यात घेतले आहे। घटनास्थळावरून 500 किलो मांस, 1 गाय, वजन काटा आणि हत्यारे जप्त करण्यात आले आहेत। जिवंत जनावरांची सुटका करून त्यांना पांजरापोळ येथे हलविण्यात आले आहे। आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या विविध कलमान्वये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।